नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, वैशाख पौर्णिमा ही सोमवारी आली असून पौर्णिमा ही रविवारी रात्री प्रारंभ होत आहे. ती 8:01 रात्री प्रारंभ होऊन ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री 10:25 पौर्णिमेची समाप्ती होत आहे. सो रविवारचा दिनसुद्धा खूप म्हणजे दिवससुद्धा खूप खास आहे, कारण त्या दिवशी श्री नरसिंह जयंती आहे. आणि दुसरं म्हणजे सोमवारी वैशाख पौर्णिमा पूर्ण दिवस असून ती रात्री 10:15 समाप्त होत आहे. त्यामुळे सत्यनारायण सोमवारी संध्याकाळी केलं तरी हरकत नाही. तर बघा, वर्षातनं 12 पौर्णिमा या येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचं काही खास असं वैशिष्ट्य आणि महत्त्व हे दर महिन्याला असते. तर वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते. ह्या दिवशी मेन म्हणजे केलेलं दान आणि पूजा, सेवा आयुष्यात शुभ गोष्टी घडवून आणण्यासाठी खूप महत्त्वाचा योग मानला गेलेला आहे. त्यामुळे ह्या दिवशी तुम्हाला जमेल तेव्हा सोमवारच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही या सेवा करू शकता, प्लस अशी पूजासुद्धा करू शकता. आता ह्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे त्याच्या खाली जे आपण तांदूळ घालतो किंवा कवड्यांची जर स्थापना केली असेल त्याच्या खाली जे आपण तांदूळ ठेवतो, प्लस कुंचमची ज्यांची सेवा आहे त्यांनीसुद्धा तांदूळ बदलायचे आहे. आता ह्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची सेवा केल्याने धनप्राप्तीसाठी मार्ग मोकळे होतात. बघा, आपण जॉबवाली माणसं आहोत, आपल्याला दररोज काय सेवा करायला जमत नाही. त्यांनी काय करावं तर दर शुक्रवारी आणि पौर्णिमेला आवर्जून अशी पूजा आणि सेवा ही नक्की करावी. कारण जोपर्यंत आपण सेवा करणार नाही तोपर्यंत माता लक्ष्मी आपल्याकडे येणार नाही किंवा डुंकूनसुद्धा बघणार नाही. तर पहिली म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, देवी अन्नपूर्णेची मूर्ती, बाळकृष्णांची मूर्ती, श्रीयंत्र, कवड्या, कुबेर यंत्र यांच्यावर पाण्याने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. हे सगळं करताना तुम्ही श्री सूक्तमचा पाठ करू शकता, महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करू शकता, किंवा जो महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे ओम श्रीम नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः हा मंत्र तुम्ही कंटिन्युअस म्हणता पूर्ण अभिषेक करून घेऊ शकता. त्याच्यानंतर छान देवांना पूर्णपणे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मग देवांना छान अष्टगंध, अत्तर तुमच्याकडे जर असेल कुठलंही अत्तर चालेल तर ते लावा. देवीला आणि कुंचमला, श्रीयंत्रावर, कुबेर यंत्रावरती तुम्हाला त्या दिवशी लाल गुलाब हा अर्पण करायचा आहे. किंवा तुम्ही गजरा किंवा माळ जरी अर्पण केली तरीही चालेल. तुमच्याकडं तुमच्या देवीचा टाक असेल त्यालाही अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि जो 99 मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे तो सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे आणि देवीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या दिवशी जे तांदूळ आपण जे बदलतो, भले मग ते अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या खालती असे ना किंवा कवड्यांची स्थापना आपण ज्याच्यावर करतो ते तांदूळ दोन्ही बदलून घ्यायचे आहेत. कवड्यांवर जेव्हा तुम्ही पूजा करत असाल तेव्हा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र हा जप करताच ही सेवा करायची आहे. तर ओम श्रीम नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं करून तुम्हाला त्याच्यावरती अष्टगंध, हळद, कुंकू हे कवड्यांवर लावून परत तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला या दिवशी न विसरता भगवान विष्णू आणि बाळकृष्णांना तुळस ही अर्पण करायची आहे. या दिवशी अजिबात विसरू नका. भले तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण तुळस या दिवशी बाळकृष्णांना आणि भगवान विष्णूंना ही अर्पण करायची आहे. तसंच माता लक्ष्मीला श्रीयंत्रावर, कुबेर यंत्रावरती, कुंचमवर आणि कवड्यांवर एक लाल गुलाब तुम्हाला अर्पण करायचं आहे. छोटे 10 रुपयाचे अगदी आपल्याला लाल गुलाब मिळतात, तर तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. प्लस या दिवशी न विसरता माता लक्ष्मीच्या टाकावर, माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती किंवा आपली जी कुलदेवी आहे त्याच्या टाकावरती तुम्हाला
कुंकुमार्चन करायचं आहे. आता श्रीयंत्राची प्लेट असेल तरीही चालेल, नसेल तर तुम्ही सुपारी घेऊन सुद्धा करू शकता. तर बघा ताईंनो, तर अशी तुम्हाला दर पौर्णिमेला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही श्री सूक्तमचे पाठ करू शकता. कुंचम पहिली भरून घ्या, सगळी सेवा सगळी करून घ्या, पूजा करून घ्या. मग तुम्ही श्री सूक्तमचे 1, 3, 5 किंवा 11 किंवा 16 पाठ करू शकता. महालक्ष्मी अष्टकमचे 1, 3, 5 किंवा 9 किंवा 16 पाठ तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे 3 खेपा तुम्हाला पाठ करायचे आहेत किंवा पठण करायचं आहे. त्याच्यानंतर नवार्णव मंत्र, त्यानंतर विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि जो आपला कमलात्मक मंत्र आहे देवी महालक्ष्मीचा, तो करायचा आहे. आणि ओम श्रीम नमः हा सुद्धा जप तुम्हाला करायचा आहे. हे 16 वेळा जप तुम्ही केले तरी हरकत नाही. प्लस स्वामींना आपल्याला विसरायचं नाही आहे. स्वामींच्या मूर्तीवरती सुद्धा छान अभिषेक करायचा आहे आणि एक माळशे स्वामी समर्थ आणि आपली नित्यसेवा जी आहे ती करायचं आहे. बघा, जिथं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा केली जाते, भले मग तुम्ही दर शुक्रवारी करा, दर मंगळवारी करा, दर पौर्णिमेला करा, पण जिथं सेवा केली जाते आणि जिथंही त्यांची आठवण केली जाते, तर तिथंच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो. त्यामुळे अशी छान सेवा करून घ्या. उदबत्ती लावा, धूप लावा, आरती करा. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता बाहेर दिवा लावा. दूध आणि साखरेचा त्या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा. भले तुम्ही काही गोड नाही दाखवलं तरी चालेल. जर तुम्हाला खीर करून दाखवायची असेल तर तुम्ही खीर करून दिवसभरामध्ये दाखवू शकता, किंवा नुसतं दूध, साखर आणि त्यामध्ये 1 काडी केशर जरी टाकलीत तरी काही हरकत नाही. तर अशी सेवा आणि अशी पूजा ही दर पौर्णिमेला किंवा दर शुक्रवारी करत जा आणि बघा तुम्हाला 6 महिन्यामध्ये किती सुंदर रिझल्ट येतो. कारण हे कलियुग आहे. असं म्हणतात की जर तुम्ही 50% सेवा केली तर अगदी तुम्हाला 5% त्याचं फळ मिळतं. त्यामुळे जेवढी होईल तेवढी दर मंगळवार, शुक्रवार किंवा दर पौर्णिमेला अशा सेवा आणि पूजा नक्की करत जा. आणि पठण मात्र स्तोत्र मंत्रांचं हे नियमितपणे तुम्ही करत जावा. आणि मेन म्हणजे कष्ट आणि प्रामाणिकपणा हा आपण आपल्या आयुष्यामध्ये कायम ठेवायचा आहे. त्याचं फळ तुम्हाला आज ना उद्या हे 100% नक्की मिळणार. प्लस या दिवशी दानाला अत्यंत महत्त्व आहे. बघा, तुम्ही पाणी दान करू शकता किंवा कोणाला काही खायचं असेल तर ते दान करू शकता. बेस्ट म्हणजे शिदा तुम्ही दान करू शकता, किंवा आता पावसाळा येणार आहे तर छत्री तुम्ही दान करू शकता. अशी छोटी मोठी गोष्ट जेवढं तुम्हाला शक्य होईल तुमच्या बजेटमध्ये असेल त्याप्रमाणे दान नक्की करा. ह्याला अत्यंत महत्त्व आहे. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.